हे काय आहे तर हा आहे पोरांनो सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट काय आहे? या सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आहे. आणि हा उपग्रह आहे ना, या उपग्रहाचं नाव आहे, या उपग्रहाचं नाव आहे पोरांनो, हे जो दिसतंय ना तुम्हाला इथं, तुम्हाला हळूच दिसत असेल बघा, हे बाया दिसतंय का काहीतरी नाव याच्यावर, नाव दिसतंय याच्यावर आर्यभट्ट. काय दिसते नाव तुम्हाला? नाव आर्यभट्ट आहे. आर्यभट्ट काय आहे ते? आर्यभट्टा का भट्ट, आर्यभट्ट. आणि हा आर्यभट्ट हा सॅटेलाइट 19 एप्रिल 1975 म्हणजे आजच्याच दिवशी जवळजवळ 50 वर्षापूर्वी हा आर्यभट्ट नावाचा उपग्रह सॅटेलाइट भारताने अवकाशात सोडला, अंतराळात सोडला, स्पेसमध्ये सोडला, स्पेसमध्ये. आणि भारताचा जगामध्ये विक्रम झाला पोरांनो. म्हणजे बाकीचेही काही देश होते त्यांनी त्यांचे सॅटेलाइट सोडलेले होते, आणि असा हा सॅटेलाइट स्पेसमध्ये भारताने 1975ला सोडला, आजच्याच दिवशी म्हणजे 19 एप्रिलला. 19 एप्रिल 1975 या दिवशी भारताने आर्यभट्ट नावाचा सॅटेलाइट स्पेसमध्ये सोडला. आणि अशी कामगिरी, अशी मोठी कामगिरी करणारा जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशांपैकी भारत हा 11वा देश ठरला. जगामध्ये एवढे देश आहेत, 193 कंट्री आहेत जगामध्ये, त्यावेळेस थोडे कमी होते. आज जगामध्ये 193 देश आहेत. या 193 मध्ये त्यावेळेस थोडे कमी होते, पण 11वा देश ठरला स्पेसमध्ये सॅटेलाइट सोडणारा, वेगळं सॅटेलाइट. बघा पोरांनो. आणि मग आता भय्यू म्हटलं की पहिल्यांदा कोण सोडलं, तर पहिल्यांदा रशिया या देशाने सोडला पोरांनो. रशिया हा जो कंट्री आहे, तर हा कंट्री, या कंट्रीचं जे काही एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, ते जगात सर्वात जास्त आहे. क्षेत्रफळाने जगात सर्वात मोठा देश कोणता, तर रशिया. एरिया सर्वात जास्त कोणाचा आहे, तर रशियाचा आहे. आणि या रशियाने स्पुटनिक, काय नाव त्याचं, स्पुटनिक म्हणा किंवा स्पुटनिक नावाचा एक सॅटेलाइट सोडला. कधी तो 1957ला. आणि याचं उलटं केलं की 1975. अरे या 57चं उलटं केलं तर काय होईल, 75. 75ला आपण सोडला. कळलं का तुम्हाला? तर याच्याविषयी माहिती घेणार होतो आपण आर्यभट्ट नावाचा सोडला. या रशियाने स्पुटनिक नावाचा सॅटेलाइट सोडलेला आहे स्पेसमध्ये. आणि पोरांनो बघा, आजच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल 1975ला जो काही आर्यभट्ट त्यांनी सोडलेला आहे ना, तर त्या आर्यभट्टचं थोडंसं एक व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, छानपैकी हा व्हिडिओ तुम्हाला आता सुरू होईल, तुम्ही बघून घ्यायचा. 1975 India looked to the skies and took flight. From the launch site in Russia, a satellite born of Indian minds pierced the stratosphere. Aryabhatta, India's first satellite, designed and built on Indian soil, launched by a Soviet rocket, but fueled by Indian dreams. It wasn't just metal and circuits, it was a symbol of ambitions, of resilience, of the audacity to dream boldly and fearlessly. Weighing just 360 kilograms, a 26-sided polygon barely 1.4 meters wide, yet it carried the weight of a billion hopes. With that single launch, India became the 11th nation and only the second developing country to place a satellite in orbit. Aryabhatta didn't just orbit Earth, it ignited a revolution, one that would blaze a trail to the moon, to Mars and beyond. It all began with a single satellite and an unshakable dream. Taposh Bhattacharya Sput, DD India. बघितलं? हो सर, हो सर. तर या आर्यभट्टाविषयी माहिती आपल्याला या छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटलेली आहे. आता आपण आणखी घेऊ जास्तीची माहिती. पहिल्यांदा पोरांनो, हे सॅटेलाइट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. सॅटेलाइट म्हणजे काय रे, तर हे सॅटेलाइट म्हणजे उपग्रह
आता आपल्या अर्थला एक सॅटेलाईट आहे जो नॅचरल आहे. आपल्या अर्थचा सॅटेलाईट कोणता आहे रे, उपग्रह कोणता आहे रे, तर तो आहे मून. एकमेव मून लाडाचा मून आहे, लाडाचा चंद्र आहे आपल्या पृथ्वीचा. हां, प्यारासा चंद्र आहे, तो एकटाच आहे ना, एकटाच मग थोडा लाडाचा असतो तो, तसा हा मून आहे. बाकीच्यांना आहेत, बाकीचे जे काही बाकीचे आपले काही ग्रह आहेत, ठीक आहे, त्यांना आपण आहेत. जसं मार्सला 2 आहेत. त्यानंतर ज्युपिटरला भरपूर आहेत, 63 आहेत काय सॅटेलाईट. पण आपल्या मूनला आपल्या अर्थला एकच आहे. आपल्या अर्थला काय एकच मून आहे. मग शास्त्रज्ञांना काय वाटत होतं, म्हणजे पृथ्वी काय आपल्या भारतातच आहे का, नाही, पृथ्वीवर अनेक खंड वगैरे आहेत, भरपूर देश आहेत. त्या देशापैकी अमेरिकेमध्ये रॉबर्ट गोडार्ड नावाचं एक शास्त्रज्ञ होता तुमच्यासारखा. त्याला प्रश्न पडला, याला पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, पण चंद्र काही आपल्याला माहिती देत नाही का, देतोय रे चंद्र, देतो का, हां चला मी तुमचा लाडका आहे, हां तुम्ही मला लाडकं म्हटलंय, चला काय माहिती पाहिजे सांगा, लगेच तुम्हाला देतो म्हणते का. चंद्र काय म्हणत नाही, तो आपला आहे असं बस आपल्याला दिसतो वगैरे, पण तो काही माहिती देतो का, नाही देत. मग ह्या रॉबर्ट गोडार्ड नावाच्या शास्त्रज्ञाला 1926 म्हणजे 1926ला असं वाटलं, आपण काय करू, या पृथ्वीची माहिती घेण्यासाठी काहीतरी पाठवायचा प्रयत्न करू, पृथ्वीच्या जे की भोवती फिरेल हां, आणि अशा पृथ्वी आहेत आपली, ही जी काही अर्थ आहे त्या अर्थच्या भोवती फिरेल अशा पद्धतीनं काहीतरी पाठवू. आणि म्हणून या गोडार्डची कल्पना घेऊन त्यावेळच्या रशियाने 4 ऑक्टोबर 1957ला त्यांचा एक उपग्रह, पृथ्वीचा तो उपग्रह होता, ते उपग्रह त्यांनी स्पुटनिक नावाचा उपग्रह सोडला. आणि त्याच्यानंतर परत अमेरिकेने एक सोडला. त्या अमेरिकेच्या उपग्रहाचं नाव काय होतं रे, अमेरिकेने एक सोडला, त्याचं नाव एक्सप्लोरर 1 नावाचं, एक एक्सप्लोरर 1 1958 साली अमेरिकेनं पण सोडला, आणि 2 नंबरला. त्याच्यानंतर मग काही वर्षांनी म्हणजे 1975ला भारताने सोडलेला आहे. मग हा जो सॅटेलाईट दिसतोय पोरांनो तुम्हाला, तर हा जर तुम्ही बघितलं तर त्याचा आकार कसा आहे मला सांगाल का कोणी, दिसतोय आपल्याला तो, तर तुम्ही जर बघितलं तर तो षटकोनी आकार दिसतोय मला, हेक्झागॉन दिसतोय का रे, तुम्ही बघू शकता, तर हेक्झागॉन आहे तो. आणि याला जर म्हटलं तर हे जे आहेत ना, हे असं दिसायला तसं आहे तो, पण याचे जे हे असे काय म्हणतात अँगल जर बघितले तर 26 आहेत. किती आहेत, हां असे 26 आहेत ह्याचे. याचं वजन जर बघितलं पोरांनो, हो याचं वजन जर बघितलं तर 360 किती आहे, 360 किलो आहे, 360 kg, 360 kg याचं वजन आहे. आणि हा आकाशात सोडण्यासाठी आपण परत रशियाचीच मदत घेतली होती. कोणाची, रशिया या देशाची. का बरं घेतली, कारण तो रशिया आणि आपले चांगले संबंध होते, आपण दोस्त होतो, आताही आहोत. रशिया हा देश आणि भारत हे चांगले दोस्त होते, म्हणून रशियाने सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला आम्ही मदत करू. आणि मग रशियामधूनच या आर्यभट्टचं प्रक्षेपण आकाशात करण्यात आलं होतं, सॅटेलाईट सोडण्यात आला होता. कुठून, रशियामधून, ठीक आहे. आणि यासाठी पोरांनो 450 म्हणजे 450 कोटी रुपये खर्च लागला होता. किती, 450 कोटी रुपये खर्च लागला होता. 450 कोटी रुपये खर्च लागला. आणि मग भारतातले काही लोक, त्यावेळच्या ज्या काही पंतप्रधान होत्या, कोण होत्या, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत रे, तर श्रीमती इंदिरा गांधी. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, इंदिरा गांधी. त्यांना आयर्न लेडी म्हणतात, आयर्न लेडी. ठीक आहे, सोडण्यासाठी पहिले स्टेप असतात ना, काय पहिले रॉकेट लॉन्च करतात, मग त्याच्यातून छोटासा रॉकेट, यस त्याच्यातून यस सॅटेलाइट काढतात. यस 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 एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. छोटं छोटं म्हणजे सोडतात, आधी डायरेक्ट असं काही त्याला मध्ये उतरवत नाही, स्टेप असतात त्याच्या. थोडं ना सॅटेलाइटला थोडे विंग राहतात. बरोबर, काही काही विंग असतात, पण त्याच्यावर मशीन पण बसतात, ते फिरतं, त्यानं कॅमेरा फोटो वगैरे काढतात.
तर मग त्यावेळेचे जे आपल्या पंतप्रधान होत्या ना पोरांनो, कोण होत्या? इंदिरा गांधी. त्यांना म्हटलं लोकांनी 450 कोटी खर्च केले, काय कामाचे? कशाला केले खर्च एवढा? काही गरज होती का? पण गरज होती, कारण जगामध्ये काही गरज म्हणजे जगामध्ये दाखवायला गेलं ना, आमच्याकडे पण ज्ञान आहे, आम्ही पण हुशार आहोत, आम्ही पण तुमच्या बरोबरीला येऊ शकतो. रशिया अमेरिका तुम्हीच आहेत का पुढे? आम्ही पण कमी नाही आहे. हे जगाला दाखवून देण्यासाठी आणि आपल्या देशातील लोकांचा एक अभिमान जगापुढे दाखवण्यासाठी, आपल्या देशातील लोकांचं एक मनोबल वाढवण्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की ते महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आणखीनही महत्त्वाचं आहे. मग हा जो आर्यभट आहे तर तो काय करणार होता? आपल्या भारताच्या आसपास जे काही वातावरण आहे ते वातावरणाची माहिती बाहेर आपल्याला पाठवणार होता. किंवा सूर्यामध्ये जे काही न्यूट्रॉन असतात पोरांनो, न्यूट्रॉन हे कण कशा पद्धतीनं काम करतात ते तो सांगणार होता. किंवा कोणत्या प्रदेशावर कोणतं पीक घेता येईल. उदाहरणार्थ पंजाबमध्ये सगळ्यात जास्त काय येतं? पंजाबमध्ये भात येतो, भाताची शेती होते, भात आणि गहू. सॅटेलाइट पण राहतं ना, आणि मग सॅटेलाइटच्याच मदतीने ग्रह सॅटेलाइटच्याच मदतीने शोधले गेले ना. यस नाही, ग्रह सॅटेलाइटच्या मदतीने नाही शोधले, ग्रह आधीच शोधले गेले होते. सॅटेलाइटचं आता शोधलं टाकले आपण, पाठवले. ते ग्रह तर आधीच शोधले. ग्रह किती आहेत? 8 ग्रह आहेत. किती आहेत? 8. किती? 8 बरोबर ना. 8वा ग्रह जो आहे का 7 का 8? 8 तो आहे तो प्लुटो होता, प्लुटो. पण तो आता आहे का? नाही आहे. तो बटू ग्रह आहे. आता तो काही नाही आहे ग्रह. पण आता 7 आहेत. तो ड्वार्फ प्लॅनेट झाला आता. हां, तो आता ड्वार्फ यस ड्वार्फ. तो ड्वार्फ झालेला आहे. कोणता? त्याला 2007 मध्ये काढून टाकला आपण, 2007 मध्ये या प्लुटोला. आणि आपल्याकडे 7च आहेत आता. ठीक आहे, ते कोणते आहेत ते माहीत आहेत, पण त्याचा शोध आधीच लावला होता पोरांनो. हां, म्हणजे सॅटेलाईटच्या मदतीनं हे प्लॅनेट शोधले गेलेत का? नाही आहे, प्लॅनेट नाही आहे शोधले गेले. ठीक आहे, या काय प्लॅनेटचा शोध तर आधीच लागलेला आहे. जसं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ते प्लॅनेटचा शोध लावलेला आहे. जसं नेपच्यूनचा कोणीतरी वेगळ्याने लावला आहे. त्यांची नाव आता साहित्याची मदत लागली आहे. बरोबर, त्या संशोधकांनी काही ना काही साहित्य घेऊनच ते शोधलं असणार, हे पण नक्कीच आहे. बरोबर, पण सॅटेलाईट नाही आहे. हे सॅटेलाईट तर आत्ता सुरू झाले. कधी आपण पाठवलं पहिल्यांदा सॅटेलाईट? तर 1975ला रशियाने, आणि आपण 1975ला. पण त्याच्या आधी पण माहीत होते ना, त्याच्या आधी पण हे प्लॅनेट आहेत हे माहिती होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पोरांनो आपल्याला हा जो आपला आर्यभट नावाचा उपग्रह आहे, त्या आर्यभट नावाच्या उपग्रहाची माहिती आहे. हे आर्यभट जे होते ना, हे देखील मोठे शास्त्रज्ञ होते, गणित तज्ज्ञ होते. शून्याचा शोध पोरांनो या आर्यभटनी लावलेला आहे. हे आर्यभट ज्या उपग्रहाला नाव दिलेलं आहे ना, तर ते एक शास्त्रज्ञ होते आर्यभट नावाचे. ते ज्योतिषी होते आणि त्यांनी शून्याचा शोध लावला. शून्याचा शोध कोणी लावला? तर आर्यभटनी लावला. ठीक आहे, त्याचबरोबर या आर्यभटनी पोरांनो सांगितलं की ही पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आधी असं वाटत होतं लोकांना की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का? नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. नाहीतर असं वाटत अरे सूर्य नाही फिरत, चंद्र सूर्याभोवती सॉरी याच्यावरती फिरतो, पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र फिरतो, पृथ्वीच्या गिरट्या घालतो, पण मग सूर्य घालतो का पृथ्वीच्या गिरट्या? नाही. पण आधी लोकांना वाटत होतं की सूर्य फिरत असेल पृथ्वी, कारण पृथ्वी तर देव आहे, पृथ्वी एका ठिकाणी असेल. नाही, पृथ्वी अवलंबून आहे कुणावर? सूर्यावर. सूर्य खरा देव आहे. सूर्यच आहे का? म्हणजे सूर्याभोवती आणखीन 7 प्लॅनेट फिरतात. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे पृथ्वी एकमेव ग्रह आहे ना ज्याच्यामध्ये माणसं राहतात. बरोबर. तर हे देखील कोण शोधलंय? आर्यभटनी पहिल्यांदा सांगितलंय की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती नाही. हे सगळं या आर्यभटनी सांगितलंय. आणि बघा पोरांनो,
1975 पासून 1975 पासून ते आजपर्यंत अवकाश किंवा स्पेसमध्ये आपल्या भारताने खूप मोठी कामगिरी केलेली आहे, खूप मोठी कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्र देखील आपण चंद्रावर देखील यान पाठवलेलं आहे आपण, चंद्रयान मागच्या बाजूला काय आहे ते देखील आपण यान पाठवले की नाही. त्याचबरोबर 2017 मध्ये 104 किती 104 पोरांनो सॅटेलाईट एकदाच आपण कुठं पाठवले माहिती आहे का, अवकाशात पाठवलेले आहेत. 104 एकदाच 104 सॅटेलाईट पाठवणारा भारत जगातला पहिला देश आहे आणि याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते रेकॉर्ड कोणीच मोडलेलं नाही. 104 लोक काय करायचे, दुसऱ्या देशातले 1 पाठवायचे, 2 पाठवायचे, 3 पाठवायचे, पण भारतानं एकदाच 104 पाठवून टाकले सॅटेलाईट. 105 झाले असते पण त्यांनी 104च पाठवले. ठीक आहे, अमेरिकेचे पाठवले, दुसऱ्या काही देशाचे पाठवले, असे काही देशांचे मिळून त्यांचे पण पाठवले. हा ना, म्हणजे तुमचे पण सॅटेलाईट आम्ही पाठवून देऊ. आधी काय केलं होतं आपण, आधी रशियाकडे गेलो की बाबा आपला एक आर्यभट्ट नावाचा आमचा सॅटेलाईट आहे, एवढं पाठवून द्या. त्यांनी हेल्प केली आणि त्यांनी पाठवून दिलं. आता म्हणतो तुम्ही आणा, आम्ही पाठवून देऊ, तुमचे सॅटेलाईट आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही ती पाठवू. अशा पद्धतीची प्रगती आपण केलेली आहे आणि याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. नाही, रशियाला नाही, सगळं नाही, त्याच्यातलं थोडं 20-25% रशियाला त्याचं आपण क्रेडिट देऊ, पण सगळं क्रेडिट बाकीचं आपल्या. येस. मग डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, ही जी काही लोक आहेत ना, या लोकांचं त्याच्यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, ही लोक जे आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, राजा रमन्ना, अशी काही लोक आहेत. या लोकांच्या योगदानामुळे आज आपण स्पेसमध्ये जगामध्ये आपलं बऱ्यापैकी नाव आहे. ठीक आहे, तर आजच्या या दिवसाला पोरांनो आज 50 वर्षे पूर्ण झालीत. आपण आर्यभट्ट पाठवला ना अवकाशामध्ये, स्पेसमध्ये, त्या गोष्टीला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याबद्दल सर्व भारतीयांना आपल्या तर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्याला प्राऊड देखील फील होत आहे. भारत खेळामध्ये